बंद पडलेले दिसत आहेत। दरम्यान इकडे रेल्वे वाहतुकीवर सुद्धा तितकाच मोठा परिणाम झाल्याचं सध्या चित्र आहे। वडाळा परिसरात सुद्धा मुसळधार पाऊस सुरू आहे। रेल्वे ट्रॅकवरती अनेक ठिकाणी पाणी साठलेलं आपल्याला बघायला मिळतंय। ज्यांना ऑफिसला जायचंय किंवा कॉलेजेस किंवा शाळा सोडल्यात त्यांना घरी जायचंय, त्यांना मात्र मोठे हाल सहन करावे लागतात। आपण बघतोय खड्ड्यांचा अंदाज येत नाहीये, त्यामुळे अनेक लोक आपल्याला खाली पडताना दिसत आहेत। रेल्वे ट्रॅकवरती मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत, पाणी साठलेलं आहे। कळत नाहीये की नेमका रस्ता कुठे आणि खड्डा कुठे, त्यामुळे जाताना बऱ्याच लोकांना त्रास इथे सहन करावा लागतो। किंग सर्कलवरून स्नेहा जाधव आमच्या प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। स्नेहा, आपण बघतोय खरं तर अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साठलेलं आहे आणि त्यातूनच वाट काढत सगळ्यांना पुढे जावं लागतंय। नक्कीच आपण पाहतोय गेल्या 1.5 तासापासून ही जी परिस्थिती आहे, 1.5 ते 2 तास झालेले आहे। या ठिकाणी किंग सर्कल या परिसरामध्ये पाणी साचलेलं आहे, अजून देखील पाणी तसंच आहे आणि याच परिसरातून वाट काढत लोकांना जावं लागते। शाळेच्या बसेस देखील याच परिसरामधून जात आहेत। आपण काही वेळापूर्वी पाहिलं होतं शाळेची बस या परिसरामध्ये अटकून राहिलेली होती। आता देखील खूप बऱ्याच प्रमाणात हे जे वाहन आहेत ते बंद पडताना पाहायला मिळत आहेत, कारण याच पाणी साचलेलं आहे आणि तेच पाणी वाहनांच्या मशीनमध्ये जात आहे, त्यामुळेच वाहनांना देखील फटका पडत आहे। वाहनधारक देखील याच पाण्यातून त्यांना वाट काढत जावं लागते, त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतो। इथे जर पाहिलं तर पुन्हा स्कूल बस, आपल्याला शाळेची बस आपल्याला पाहायला मिळते आणि याच शाळेच्या बसेला याच पाण्यातून वाट काढत जावं लागणार आहे। इथे आपल्याला शाळेची बस काहीशी थांबलेली पाहायला मिळते। बंद आहे का हाच आपण जे शाळेचे बस ड्रायव्हर आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा देखील प्रयत्न करणार आहोत। खरं तर आपण पाहतोय दुसऱ्या ठिकाणी जरी आपण पाहिलं तर तेव्हा देखील ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते की लोक अडकून राहिलेले आहेत आणि इथे देखील आपण काहीसं पाहतोय की लोक याच पाण्यातून वाट काढत जे आहेत ते जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। लोकांची खरं तर कसरत होते। काय त्रास होतोय तुम्हाला? एकंदरीत आपण पाहिलं तर लोकांची खरंच त्यांना खूप जास्त त्रास सहन करावा लागतोय। त्यांचं हेच म्हणणं आहे की आम्हाला आमच्या निश्चित अशा ठिकाणी पोहोचायला हवंय। एकंदरीतच काही तासांपासूनच ही जी परिस्थिती आहे ती बदललेली नाही आहे। ढोपऱ्याच्या वरतीपर्यंत पाणी हे साचलेलं आहे आणि याच पाण्यातून आपण आत्ता देखील पाहतोय, दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय, हे बाईकस्वार असतील किंवा स्कूटीधारक असतील, हे याच पाण्यातून वाट काढत जे आहे ते पुढपर्यंत जाताना आपल्याला पाहायला मिळते। निश्चित अशा ठिकाणी जात आहेत आणि आपण जर पाहिलं तर काही वेळापूर्वीच पाहिलेलं होतं, आता देखील पाहतोय पोलीस प्रशासन देखील या ठिकाणी सज्ज आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये, गैरप्रकार घडू नये या अनुषंगाने जर पाहिलं तर आपण पोलीस प्रशासन देखील सज्ज असल्याचं पाहायला मिळते। हवामान खात्याकडून देखील सांगण्यात आलेलं होतं की पुढील काही तास महत्त्वाचे असणार आहेत। या तासामध्ये जोरदार पाऊस पडेल, त्यामुळे मुंबईसह उपनगरात देखील जोरदार पाऊस पडणार आहे, त्यामुळे लोकांनी निश्चितच काळजी घ्यायला पाहिजे असं एकंदरीत पाहायला मिळते। आता जर आपण पाहिलं तर हे जे दृश्य पाहतोय आपण, वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते इथे। एकंदरीतच याच वाहतूक कोंडीचा सामना आजच, म्हणजेच आज खरं तर आठवड्याचा पहिला दिवस आहे सोमवार, आणि याच सोमवारच्या दिवशी लोकांना वाहतूक कोंडीचा सामना जो आहे तो मोठ्या प्रमाणात करावा लागतो। ही शाळेची बस जी आहे आपल्याला पाहायला मिळते, ती गेल्या काही वेळापासून याच ठिकाणी थांबलेली आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीतच ही परिस्थिती जर बघितली तर कशी परिस्थिती आपण एकंदरीत दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय। याच पाण्यामधून, इतक्या साचलेल्या पाण्यामधूनच याच वाहनधारकाला जे आहे ते वाट काढत पुढे जावं लागणार आहे। आपण त्यांच्याशी बोलण्याचा देखील प्रयत्न करणार आहोत आणि त्या अनुषंगाने आपण पाहतोय की इकडे जी परिस्थिती आहे ही एकंदरीतच शाळेची बस इथे आपल्याला अडकलेली पाहायला मिळते। आपण त्यांचे जे धारक आहेत त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। काय परिस्थिती आहे सध्या? वाहनधारकांचं हेच आहे की त्यांना याच परिस्थितीतून पुढे जायचं आहे। खरं तर शाळेची शाळकरी मुलं देखील या बसमध्ये आहेत आणि गेल्या काही वेळापासून आपण पाहतोय वाहतूक कोंडीचा मोठा सामना या ठिकाणी करावा लागतोय। लोक देखील याच पाण्यातून वाट काढत आपल्याला जाताना पाहायला मिळत आहेत। एकंदरीतच त्यांची परिस्थिती जर आपण पाहिली तर खरंच बिकट परिस्थिती आहे आणि दरवर्षी ज्याप्रमाणे सांगितलं जातं महानगरपालिकेकडून की यावर्षी मुंबईची तुंबई होणार नाही, परंतु तीच परिस्थिती यावर्षी देखील आपल्याला पाहायला मिळत आहे आणि यावर्षी देखील सेम परिस्थिती आहे। एकंदरीत आपण पाहतोय की जे वाहनधारक आहेत ते याच ठिकाणाहून वाट काढत पुढे पुढे सरसावत आहेत। काय परिस्थिती आहे? किती त्रास होतोय तुम्हाला याच पाण्यातून जाताना? 1 घंटे से हम लोग फंसे इधर पानी में, बहुत बारिश हुई है रात में। क्या बोले हो? कुठे जायचं तुम्हाला? वडाला। कधीपासून प्रवास करताय? कितने देर से ट्रैवल कर रहे हो आप? 1 घंटे से इधर फंसे हैं। बहुत तकलीफ हो रही है यहाँ पे पानी में से जाने के लिए। गाड़ी बंद पड़ी आपकी? गाड़ी बंद हो गई है। अभी कैसे जाओगे आप? अभी वापस जा रहे हैं घर पे।
1 घंटे से हम लोग उधर से आते आते 1 घंटे से फंसे हम लोग। गाड़ी बंद भी हो गई है, किधर जाएं? मेरा पैर ही गिर गया गाड़ी का। आपण जर पाहिलं तर एकंदरीतच ही परिस्थिती जी आहे ती वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर किंग सर्कल या परिसरामध्ये झालेली पाहायला मिळते आणि जे पाणी गेल्या काही तासांपासून इथे साचलेलं आहे ते मात्र कुठेही कमी होताना पाहायला मिळत नाहीये। कमी पाऊस झालेला आहे तरी देखील पाणी ज्याप्रमाणे मगाशी होतं त्याप्रमाणेच आता देखील आपल्याला पाहायला मिळते। निश्चितच स्नेहा तुम्ही सोबतच सर आपण जाऊया उदय जाधव दादरमधून आपल्या सोबत आहेत। उदय, आपण बघतोय मुंबईत अनेक ठिकाणी बघायला मिळते की मोठ्या प्रमाणात पाणी साठलेलं आहे आणि त्यातूनच वाट काढत सगळ्यांना प्रवास करावा लागतो। एकीकडे रेल्वे वाहतुकीवर परिणाम आणि दुसरीकडे आपण बघतोय की रस्त्यावर सुद्धा तीच परिस्थिती आहे। सध्या ती दादरमधली काय परिस्थिती आहे? उदय, सध्या दादरमधली काय परिस्थिती बघायला मिळते? आपण बघतोय मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साठल्याचं बघायला मिळतंय, रेल्वेवरती सुद्धा परिणाम झालाय आणि रस्त्यावर सुद्धा परिणाम झालेला आहे। अति मुसळधार पावसामुळे मुंबईकरांची कशी हालत झाली आपण इथं पाहू शकतो। शाळेतले विद्यार्थी जे आहेत त्यांना शाळा लवकर सोडली गेलेली आहे, त्यामुळे शाळेतले विद्यार्थी देखील इथे या साचलेल्या पाण्यातून मार्ग काढत पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळतं। दादर पूर्व भागातले हे रस्ते समोर आपण पाहतोय की अनेक पालक आपल्या विद्यार्थ्यांना घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळतं। त्याचबरोबर आपण पाहतोय की जे मुंबईकर आता घरी जायला निघालेले आहेत ते देखील इथे या साचलेल्या पाण्यातून मार्ग काढत पुढे पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळतं। संपूर्ण दादर पूर्वतः हा भाग जो आहे तो पाण्याखाली गेलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे, त्यामुळे सर्व शाळा कॉलेजेस जे आहेत ते सोडण्यात आलेले आहेत। विद्यार्थी देखील गुडघाभर पाण्यातून मार्ग काढत आपल्या या रेल्वे स्थानकाच्या इथे येताना आपल्याला पाहायला मिळतात। पालक देखील काहीसे धास्तावले होते, त्यामुळे या अतिमुसळधार पावसातून आपल्या सुरक्षित घरी पालक देखील शाळांमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतात। समोर आपण पाहतोय की संपूर्ण पाणीच पाणी झालेलं आपल्याला पाहायला मिळते। या साईडला जर आपण पाहिलं की दादर पूर्वेकडे जाणारा हा मार्ग आहे आणि तो मार्ग देखील संपूर्ण पाण्याने भरलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे। कुठे गुडघाभर पाणी झाले, कुठे हे झालेलं आहे, तर कुठे आपण पाहतोय की गाड्या ज्या आहेत त्या पाण्यामध्ये अडकलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। आपण पाहतोय की बाईक जी आहे ती देखील पाण्यामधून पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते। अशीच परिस्थिती या संपूर्ण दादर पूर्व भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते। दादर पूर्व भाग असेल, परळ असेल, लालबाग असेल, या करी रोड असेल, या संपूर्ण भागामध्ये अति मुसळधार पावसामुळे पाणीच पाणी झालेलं आहे आणि या पाण्यातून मुंबईकरांना आपापल्या घरी आणि ऑफिसेसमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि अतिशय बिकट परिस्थिती अति मुसळधार पावसामुळे मुंबईची झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे। अति पडलेला आहे, जवळपास 200 मिली जास्त पावसाची नोंद आतापर्यंत झालेली आहे आणि त्यामुळे रेड अलर्ट जो आहे तो हवामान विभागाने दिलेला आहे। सर्व मुंबईकरांनी आपापल्या घरी सुरक्षित थांबावे असं सांगण्यात आलेलं आहे। अति महत्त्वाचं काम असेल तरच त्यांनी घराबाहेर पडावं असं सांगण्यात आलेलं आहे। मात्र तरी देखील आज सकाळीच सोमवार आहे, कामाचा पहिला दिवस आहे, त्यामुळे आठवड्याचा पहिला दिवस आहे, त्यामुळे Rains have started lashing after 8 a.m. and we are continuously monitoring the situation based upon the realistic and ground report shared by our staff which are deployed at various locations as per the report available till now. पुण्याला जाऊया आपण उदय जाधव आपल्या सोबत आहेत। उदय, आपण बघतोय खरं तर शाळांना सुट्टी जाहीर केलेली आहे, मात्र सकाळच्या सत्रातल्या ज्या शाळा आहेत, जे विद्यार्थी आधी शाळेत आले होते त्यांची जाण्यासाठीची काय सोय करण्यात आलेली आहे? अगदी बघतोय आपण समोर पाहतोय की अनेक महाविद्यालय जे आहेत ते देखील सोडण्यात आलेले आहेत। अति मुसळधार पावसामुळे शाळा देखील सोडण्यात आलेले, त्यामुळे विद्यार्थी जे आहेत ते शाळा कॉलेजमधून आता रेल्वे स्थानकाच्या दिशेने येत असताना आपल्याला पाहायला मिळते। मात्र रस्त्यामध्ये जवळपास गुडघाभर पाणी जे आहे ते साचलेलं आपल्याला पाहायला मिळते। अनेक मुंबईकर जे आहेत साचलेल्या पाण्यातून पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते। आपण समोर पाहतोय अनेक मुंबईकर नागरिक जे आहेत डोक्यावरती बॅगा घेऊन जे बाहेरगावी निघालेली आहे। दादर हे टर्मिनस आहे, त्यामुळे इथून मेन लाईनच्या रेल्वे ज्या आहेत त्या आहेत, त्यामुळे काही जे बाहेरगावी जाणारे म्हणजे महाराष्ट्राबाहेर जाणारे जे प्रवासी आहेत ते इथे अडकलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। डोक्यावरती अक्षरशः आपले सर्व सामान जे आहे ते डोक्यावरती घेऊन हे सर्वजण दादर रेल्वे स्थानकात येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। सर्वत्र अशीच परिस्थिती आहे, कंबरभर काही ठिकाणी पाणी तुंबलेलं आहे आणि अशा या पावसाच्या पाण्यातून प्रवाशांना मार्ग काढत पुढे जावं लागत आहे। आणि आपण पाहतो आहोत की
कंबरभर काही ठिकाणी पाणी तुंबलेलं आहे. त्या पाण्यामध्ये कार जे आहे ते बंद पडताना आपल्याला पाहायला मिळतं, कारण कारच्या इंजिनमध्ये पाणी जाते आणि त्यामुळे कार जी आहे त्या जागीच ठप्प पडलेला आपल्याला पाहायला मिळतं. अशीच परिस्थिती संपूर्ण मुंबईमध्ये आहे. त्यानंतर पूर्व भागातली परिस्थिती आपण पाहतोय. अनेक ठिकाणी मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी देखील इथे दक्षता देताना आपल्याला पाहायला मिळतं. आपण समोर पाहतोय मुंबई महापालिकेच्या सफाई कर्मचारी आहेत, महिला आहेत, त्या स्वतः इथे उपस्थित आहेत आणि जिथे कचरा अडकलेला आहे तो कचरा ते स्वतः या भर पावसात देखील साफ करताना आपल्याला पाहायला मिळते. एक पडलेली आपल्याला पाहायला मिळते, पावसामुळे पूर्ण पाण्याखाली पडलेली आपल्याला समोर महापालिकेचे कर्मचारी आपली जबाबदारी कर्तव्य जे आहे ते पूर्ण करताना आपल्याला पाहायला मिळते. दुसरीकडे शाळा जी आहे त्या सोडण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांना घेऊन याच भरलेल्या साचलेल्या पाण्यातून पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनेक सायकल सवार असतील, बाईक सवार असतील, या पाण्यातून पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळतं. अतिशय बिकट